हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला जर यूट्यूब खोलायचं जर स्वप्न असेल किंवा यूट्यूबर बनण्याचं ब्लॉगर वगैरे बनण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही ते पूर्ण करा, अपूर्ण ठेवू नका. कारण आयुष्य केवढं आहे ते माहीत नाही. तुमच्या इच्छा बी पूर्ण होतील, तुमची आवडसुद्धाही होईल. त्याच्यामुळं तुम्हाला जर खोलायचं असेल तर खोला नक्कीच. आणि आपल्या मराठी लोकांनी खरंच पुढे गेले पाहिजे. मराठी लोकच आपले मागे राहिले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी पुढे गेले पाहिजे. म्हणून छोटे छोटे काय ना पहिल्यांदा स्टार्ट तर करा. लगेच कोणाला काही जमत नाही. हळूहळू का होईना तुम्हाला ते जमल आणि जमेल. हळूहळू ते जमेल. लगेच कोणाला काही जमत नसते. आम्ही पण तेच करतो. आधी आम्हाला सुद्धा जमत नव्हतं, आता आम्हाला थोडं थोडं का होईना जमतंय. ते तुम्हाला सुद्धा जमेल. तर तुम्ही सुद्धा यूट्यूब खोला, व्हिडिओ बनवायला तयार करा. पहिल्या स्टार्टिंगला मिनी ब्लॉग बनवा, छोटे छोटे ब्लॉग बनवा, म्हणजे लॉंग व्हिडिओ. कारण नवीन नवीन असताना कोण एवढा हे देत नाही ना, सपोर्ट नाही ना होत आपल्याला. त्याच्यामुळं पहिल्यांदा मिनी ब्लॉग बनवा. ते म्हणजे असं छोटे ब्लॉग बनवलं का ते लॉंग व्हिडिओ कोण बघणार ना तुमचं नवीन नवीन ओळख ना काय. तर पहिल्यांदा छोटे छोटे ब्लॉग बनवा. त्याच्यानंतर ना मग परत ना ओळख होत जाते, सवय पडते तुमची लोकांना ते व्हिडिओ बघितल्यानंतर ना. मग परत ना लॉंग व्हिडिओ काही दिवसांनी 2-2-2.5 महिन्यानंतर ना तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकता. त्याच्यामुळे परत ना लॉंग व्हिडिओ बनवा. पहिले स्टार्टिंगला तुम्ही छोटेच बनवा व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त सपोर्ट मिळेल. आणि हीच आणि का तुम्हाला जर भीती वाटत असेल ना तर ती भीती पहिल्यांदा संपवा तुमच्या मनातली. कारण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बनवाचाल ना तेवढा इतकं कोणाला समजलं ना. जेव्हा तुमचं ओळख व्हायला सुरुवात झाली ना, जेव्हा तुम्ही म्हणजे असं हे व्हायला दिसायला लागणार ना मोबाईलवर सगळ्यांच्या फोनवरती, तेव्हा तुम्हाला नाव ठेवली जाणार आणि तेव्हाच तुम्हाला जास्त सपोर्ट भेटत असतोय. तेव्हाच नेमकी तुम्हाला हे होणार आहे, नाव ठेवणार लोक. त्याच्यामुळं जर तुम्ही खोलू सकाळी तुमची भीती मोडायला हवे. भीती संपली पाहिजे तुमच्या मनातली. त्याच्यामुळं पहिल्यांदा भीती संपवा, मगच यूट्यूब खोला. नाहीतर आधी खोलायचं, परत आणखी नाव ठेवून घ्यायची का तर हिला जमलं नाही म्हणून किंवा जमलं नाही म्हणून. म्हणून पहिल्यांदा तुमच्या जी मनात भीती आहे ना ती मनातली भीती काढून टाका. मग यूट्यूब खोला आणि आपले व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. माझी अपेक्षा आहे की आपले मराठी जे लोक आहेत ना त्यांनी पुढे गेले पाहिजे, म्हणून हा मी व्हिडिओ काढलाय. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.